घराघरात गौराईंचं आगमन झालेलं आहे। पुण्यात डिंबळे कुटुंबियांकडे 20 वर्षांपासूनच गौरी बसवल्या जातात। गौरी आगमनाच्या महिनाभरापासूनच घरात तयारीची लगबग असते। गौरींची सजावट, फराळ असं सगळं घरीच केलं जातं आणि याविषयी सांगतात आमच्या प्रतिनिधी हलीमा कुरेशी। गणेशोत्सवामध्ये ज्या पद्धतीने बाप्पांच्या आगमनाची खूप आतुरतेने वाट पाहिली जाते तसंच होतं ते म्हणजे गौराईंच्या आगमनाला सुद्धा। गौराई आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळेच आता सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे। आणि मी सध्या आलेले आहे डिंबळे कुटुंबियांच्याकडे। त्यांच्या घरातील या गौराई आपण इथे पाहतोय। अतिशय सुंदरपणे त्यांनी त्या साकारलेल्या आहेत। सजावट जर आपण पाहिली तर अतिशय सुंदर केलेली आहे। सगळं इको फ्रेंडली हे सजावट आहे। हे सगळी जी झाडी आहेत ती खरीखुरी झाडी आहेत, अतिशय हिरवीगार। आणि त्याचबरोबर खास ही गोष्ट आहे की ते तयार करण्यात आलेला फराळ सुद्धा घरात बनवलेला आहे। त्यामुळे अतिशय हौशीने आपण पाहतोय की हे सगळी सजावट साकारलेली आहे। दरवर्षी इथे काही ना काही एक वेगळी थीम घेतली जाते आणि यावर्षी थीम जे पाहायला मिळते ती म्हणजे गाव साकारलेलं आहे, ग्रामीण संस्कृतीचं। आणि त्यातही स्वयंपाकघर असेल त्याचं असलेलं वैशिष्ट्य जे ते आपल्याला इथे पाहायला मिळते। चूल आपल्याला इथे दिसतीये, अतिशय सुंदरपणे ती साकारलेली आहे। छोटी ही सगळी भांडी दिसतायत, तांब्याची इथे सगळी सजावट दिसते। आणि त्याचबरोबर लक्ष्मीचं एक मूर्ती जी आहे ती ही सुद्धा इथे ठेवण्यात आलेली आहे। अतिशय सुंदर आपण जर पाहिलं तर पूर्ण खोलीभर ही सजावट करण्यात आलेली आहे। आणि आजी आहेत डिंबळे आजी, ज्या खूप कष्ट करतात आणि त्याचबरोबर त्यांचं सगळं कुटुंब या सजावटीमध्ये सहभागी होतं। आणि गेल्या 20 वर्षांपासूनची ही परंपरा त्यांनी आजतागायत तशीच सुरू ठेवलेली आहे। पूर्ण कुटुंबाचं तर या ठिकाणी एकत्रित येणं आणि त्याचबरोबर सगळ्यांनी एकमेकांना भेटणं तर सुरूच असतं। मात्र त्याचबरोबर डिंबळे कुटुंबियांच्या या सजावट पाहण्यासाठी प्रचंड गर्दीसुद्धा होते। आणि आपण जर पाहिलं तर 3 दिवस जे असतात गौरीचे ते अतिशय धमाल असते। त्याच्यामुळे एकंदरीतच गौरीच्या या आगमनाने वातावरण प्रफुल्लित तर होतंच, मात्र त्याचबरोबर काहीतरी वेगळ्या पद्धतीने माहेरवाशिनी आपल्याकडे आलेले आहेत। आणि या माहेरवाशिनीचं स्वागत करण्यासाठी किती करावं आणि किती नाही असंच हे सगळं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह हलीमा कुरेशी, IBN लोकमत, पुणे।